नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी YouTube चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षा 2025 रिटर्न पॅटर्न साठी आपण बऱ्याच दिवसापासून इथं प्रिपरेशन करत आहोत। मेन्स साठी बरेच सेशन्स इथं आपण अपलोड केलेले आहेत। तर काही विद्यार्थ्यांची डिमांड होती की पूर्व परीक्षेसाठी पण इथं सेशन घेतले जावे। तर जसं की विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आपण पूर्व परीक्षेसाठी पण इथं काही सेशन स्टार्ट करत आहोत आणि इथं आपण जो आपला पॉलिटी हा सब्जेक्ट आहे हा सुरुवातीला स्टार्ट करतोय। प्रीवियस यूपीएससी क्वेश्चन पेपर्सचे आहेत, पेपर एनालिसिस पॉलिटीचे क्वेश्चन्स 2024, 2023 आणि 2022 तुम्ही बघितले असतील। आणि आजचं जे हे सेशन आहे हे आपलं पहिलं सेशन आहे। एक 15 ते 16 सेशन्स मध्ये आपण पॉलिटी मधला जो इम्पॉर्टंट भाग आहे जो तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तो आपण इथून कव्हर करत आहोत। पण लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही यूपीएससी चे पेपर एनालिसिसचे व्हिडिओ बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जो अभ्यास करताय बरोबर, किंवा तुम्ही याच्या आधी कुठल्या एक्झाम दिलेल्या असतील कुठेतरी त्याला एक नवीन टच देण्याची गरज आहे हे तुम्हाला जाणवेल क्वेश्चन पेपर जेव्हा तुम्ही यूपीएससी चे बघाल तेव्हा। तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक तुमच्या परफेक्ट तयारीसाठी तुम्हाला आपलं जे पॉलिटीचं पुस्तक आहे पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र। आता तुम्हाला असं वाटेल की नवीन काय आहे पुस्तकामध्ये, लक्षात घ्या हे जे पुस्तक आहे हे पुस्तक फक्त तुमच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठीच नाही तर पुढे जाऊन तुम्हाला मुख्य परीक्षा पण द्यायची, तर त्या मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक जे आपण म्हणतो ना आन्सर रायटिंग साठी सुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल। आणि जी बदलती परीक्षा पद्धती प्रश्नांची काठिण्य पातळी आहे यूपीएससी चे पेपर्स बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की टॉपिक तोच आहे, कंटेंट तेच आहे, पण कशा पद्धतीने आयोग इथं तुम्हाला क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड करून विचारत आहे किंवा टाइम कन्झ्युमिंग बनवून विचारत आहे हे तुम्हाला इथून लक्षात येईल। म्हणून आपल्याला इथं एका परिपूर्ण तयारीसाठी हे पुस्तक वापरायचं आहे, पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र। मग महाराष्ट्राशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन डेफिनेटली असणार आहेत। परंपरागत वर्णनात्मक परीक्षेसह वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या तयारीसाठी उपयुक्त असा एकमेव संदर्भ। ओके, पुस्तक ऑफिशियल वेबसाईट वरती पण मिळेल, अमेझॉन फ्लिपकार्ट वरती पण मिळेल आणि जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर केसागर बुक हाऊसला तुम्ही भेट देऊन पुस्तक परचेस करू शकता। ठीक आहे, ओके। तर पॉलिटीची ही जी रिव्हिजन सिरीज आहे आपली, मी रिव्हिजनच म्हणेल, इथं काही आपण अगदीच थेरॉटिकल शिकवणार नाही। तुम्ही पुस्तक परचेस केला असेल, केलं नसेल तर नक्की करा। प्रिलियमला डेफिनेटली तुम्हाला आउट ऑफ स्कोर येईल आणि पुढे तुम्हाला मेन्सला पण मदत होईल। तर काही टॉपिक असे आहेत की ज्याच्यावरती वारंवार क्वेश्चन्स विचारले जातात, जसं की यूपीएससी ला असेल, तुमच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला असेल, तर असे टॉपिक मी इथून कव्हर करत आहे। बाकी तुम्ही पेपर एनालिसिस मात्र व्यवस्थित करा, मग ते यूपीएससीचा असू दे किंवा एमपीएससीचा असू दे। ठीक आहे, काही सेशन आपण अपलोड केलेले आहेत यूपीएससी प्रीवियस इयर क्वेश्चन पॉलिटी 2024, 2023 आणि 2022। पुस्तक मागवताना जर काही अडचण आली तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक मिळेल, पब्लिकेशनचा नंबर पण मिळून जाईल। ओके, चला तर पहिलं आपलं सेशन इम्पॉर्टंट टॉपिक मी घेत आहे, आपल्या भारताची राज्यघटना। आता याच्या आधी पण एक दोन टॉपिक आहेत पण मी ते शेवटी घेईन, जसं की आपल्या घटना समितीची निर्मिती कशी झाली, ज्याच्यामध्ये तुम्हाला घटनात्मक पार्श्वभूमी असेल, तात्विक अधिष्ठान असेल, बरोबर, तेही आपण घेऊया। पण एक हलका फुलका टॉपिक मी सुरुवातीला घेते तो म्हणजे भारताच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये, जिथून तुम्हाला कंबाईनची परीक्षा असू द्या, राज्यसेवा असू द्या किंवा इतर एक्झाम असू द्या, जिथं जिथं पॉलिटी विचारलं जातं तिथं तिथं तुम्हाला हे पॉइंट्स किंवा या पॉइंट्स वरती क्वेश्चन दिसून येणार आहे। ठीक आहे, ओके। आता होतं काय माहिती का, याच्या आधी पण तुम्ही हा भाग केला असेल, आता तुमच्या लक्षात येऊन जाईल याच्या आधीच्या परीक्षा म्हणजे तुम्ही गट ब देत असाल, गट क देत असाल किंवा इव्हन राज्यसेवा पण देत असाल, तर तिथं तुम्ही ही ठळक वैशिष्ट्ये कशा पद्धतीने कव्हर केलेत आणि इथं आपण कशा पद्धतीने कव्हर करणार आहेत आणि कशासाठी मी तुम्हाला हे पुस्तक इथं सजेस्ट केलं की प्री प्लस मेन्स वर्णनात्मक जी परीक्षा आहे तुमची त्याच्यासाठी हे पुस्तक तुम्ही वापरलं पाहिजे, पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र। ठीक आहे, ओके। तर भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये आपण इथं बघतोय। याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपण बघूया की आपली जी आता बघा प्रत्येक देशाला राज्यघटना आहे, बरोबर। आता इथून याची सुरुवात कुठून होते, तुमची घटनात्मक पार्श्वभूमी असेल त्याच्याही आधी
पॉलिटी मधले काही की कॉन्सेप्ट आहेत, जसं की न्याय म्हणजे काय, सार्वभौमत्व म्हणजे काय, गणराज्य म्हणजे काय, बरोबर. तर हेही सगळे तुम्हाला जे कंटेंट आहे हे पुस्तकामध्ये मिळून जाईल. त्याच्यानंतर लोकशाही, आता स्पेसिफिक लोकशाही हा टॉपिक तुम्हाला कुठल्याच पुस्तकामध्ये मिळणार नाही, पण लोकशाहीच्या प्रकारावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेले दिसून येतात, बरोबर. याच्यासाठीच एक चांगला संदर्भ ग्रंथ तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. आता लोकशाहीचे प्रकार असतात, पूर्वी पण आयोगाने त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेत, पण जे कॉमन पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते कंटेंट मिळत नाही. आणि मग काय होतं की जे सर्वांना येणारे क्वेश्चन आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे आयोग क्वेश्चन विचारतात, जिथं तुमचा प्रिलिमचा स्कोर ठरतो, ते क्वेश्चन तुम्हाला येत नाहीत, बरोबर. का येत नाही? कारण आपण व्हॅल्यू ऍडिशनल कंटेंट केलेलंच नसतं, बरोबर. लक्षात आलं? त्याच्यामुळे या गोष्टी तुम्ही करा. इथं आपण आज बघतोय भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्य. प्रत्येक देशाला राज्यघटना असते, कशासाठी असते, का असते, सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल, ठीक आहे. पण प्रत्येक देशाची राज्यघटना सेम आहे का? नाही. त्या देशामधली सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती जी आहे त्याच्याप्रमाणे प्रत्येक देशाची राज्यघटना वेगळी आहे. आपल्या देशाची जेव्हा घटना बनली, जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन फ्रेम झालं, त्यावेळेस घटना समितीनं 60 देशांच्या घटनांचा अभ्यास केला होता. जसं की आपल्याला परीक्षेमध्ये घटना, आपली घटना आणि इतर देशांच्या घटना कंपॅरिझन करून क्वेश्चन विचारले जातात, बरोबर. तर का विचारले जातात? काय सिमिलॅरिटी आहे, काय डिफरन्स आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे, बरोबर. आणि करंट अफेअर्स मधून तुम्हाला जेव्हा नेपाळचं कॉन्स्टिट्यूशन बदललं होतं तेव्हा पण आयोगाने क्वेश्चन विचारला होता, ओके. तर इथं प्रत्येक देशाची जी घटना आहे वेगवेगळी आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं आपल्या राज्यघटनेची काय वैशिष्ट्य आहे ते अभ्यासायचंय, ओके. चला तर स्टार्ट करूया. आपली राज्यघटना इतर देशांच्या राज्यघटनापेक्षा वेगळी कशी? ओके. पहिलं वैशिष्ट्य आहे की आपली राज्यघटना लिखित आहे आणि विस्तृत राज्यघटना आहे. लक्षात घ्या, राज्यघटना जी असते लिखित पण असू शकते, अलिखित पण असू शकते, ठीक आहे. मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की कोणत्या देशाची राज्यघटना आहे जी अलिखित आहे. लक्षात आलं? मग भारतीय राज्यघटना जी आहे ना, जगामध्ये सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. विचार करा, आपल्या राज्यघटनेमध्ये जे आर्टिकल्स आहेत, म्हणजे तुम्हाला इथं क्वेश्चन बनू शकता. ही जी वैशिष्ट्य मी एक्सप्लेन करते ना, मी हाच फरक तुम्हाला सांगितला की तुम्ही ग्रुप बी आणि सी साठी वैशिष्ट्य कशी अभ्यासत होतात आणि राज्यसेवेसाठी तुम्हाला वैशिष्ट्य कशी अभ्यासायचे, बरोबर. तर आपल्या राज्यघटना जेव्हा बनली तेव्हा किती आर्टिकल्स होते, किती परिशिष्ट होती, किती भाग होते, बरोबर. ते तुम्हाला माहित पाहिजे की सुरुवातीला 395 आर्टिकल होते, आता 448 प्लस आर्टिकल आहेत. 8 परिशिष्ट होती, आता 12 परिशिष्ट आहेत. हे तुम्हाला माहित पाहिजे. याच्याशी रिलेटेड घटना दुरुस्त्या पण तुम्हाला माहित पाहिजे, बरोबर. पण आपला मुद्दा काय आहे की सगळ्यात मोठी लिखित घटना का म्हटलं जातं? कारण 300-400 प्लस आर्टिकल्स आहेत, परिशिष्ट 12 आहेत, त्याच्यामुळं खूप मोठी राज्यघटना आहे आपली, बरोबर. त्याच्यामुळेच काय झालं की इतर सगळ्या देशांच्या राज्यघटनांपेक्षा आपली राज्यघटना जी आहे ती मोठी आणि विस्तृत अशी राज्यघटना समजली जाते, ठीक आहे, ओके. भारताच्या राज्यघटनेमध्ये जे मध्यवर्ती सरकार आहे, ज्याला आपण केंद्र सरकार म्हणतो, बरोबर. मध्यवर्ती सरकार आहे ज्याला आपण केंद्र सरकार म्हणतो. तर मध्यवर्ती सरकार आणि घटक राज्य, लक्षात घ्या, यांच्यातील अधिकार क्षेत्रांची विभागणी, नागरिकांना देण्यात आलेले मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स आपला खूप महत्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, संसदीय शासन पद्धती, हे सगळं जे आहे ना, हे सगळं आपल्या घटनेमध्ये पद्धतशीरपणे लिहून दिलेलं आहे. लक्षात घ्या. मग राष्ट्रपतींचे अधिकार असतील, राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत असेल, नागरिकत्व आहे, सनदी सेवा आहेत, निवडणुका, अल्पसंख्याकाच्या हितासाठी केलेल्या तरतुदी, भाषा आयोग असेल, लोकसेवा आयोग आहे, आर्थिक आयोग आहे, महालेखा परीक्षक, महान्यायवादी, या सगळ्यांच्या तरतुदी अतिशय डिटेलमध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये लिहिलेल्या आहेत. म्हणजे खूप मोठी राज्यघटना आहे. घटना दुरुस्तीची पद्धती जी आहे ना, किती पद्धतीने घटना दुरुस्त केली जाऊ शकते, सगळा भाग तपशीलवार स्पष्टपणे लिहिलेला आहे. म्हणून आपण म्हणतो की आपली देशाची जी राज्यघटना आहे ती खूप मोठी अशी लिखित राज्यघटना आहे. ओके, क्लिअर. त्याच्यामुळेच भारतीय राज्यघटना अधिक विस्तृत आणि मोठी बनली. बघा, प्रत्येक गोष्ट जर तपशीलवार आणि सुस्पष्टपणे लिहिलेली असेल तर ऑब्व्हियसली तो भाग मोठा बनणार, बरोबर. पण जो शासन चालवणार आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप मोठी असते की अरे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये हे असं दिलेलं आहे.
लक्षात आलं? तर इथं विशिष्ट वेळेमध्ये घटना समितीकडून आपली राज्यघटना इथं लिहिलेली दिसते. अशा पद्धतीने ही लिखित अशी मोठी राज्यघटना आहे. हे आहे आपल्या भारतीय राज्यघटनेचं पहिलं वैशिष्ट्य. ठीक आहे, ठळक वैशिष्ट्य म्हणू शकता, याच्यावरती क्वेश्चन बनतात. चला, तर हे आपण बघितलेलं आहे, रिपीट झालंय माझ्याकडून. नेक्स्ट बघा, पुढचं वैशिष्ट्य आहे आपल्या घटनेचं की आपली घटना अंशतः परिवर्तनीय, अंशतः परिदृढ आहे. परिवर्तनीय आणि परिदृढ याच्यामध्ये बघा, जसं की मी बोलले की प्रत्येक देशाची राज्यघटना वेगळी असते. तर भारतीय राज्यघटना आणि अमेरिकन राज्यघटना किंवा भारतीय राज्यघटना आणि इंग्लंडची राज्यघटना यांच्याबरोबर जर तुम्ही कम्पेअर केलं तर भारताची राज्यघटना जी आहे ना, म्हणजे आपली राज्यघटना अमेरिका आणि इंग्लंड या दोन देशाशी जर तुलना केली तर अंशतः परिदृढ आणि अंशतः परिवर्तनीय समजली जाते. म्हणजे इंग्लंडची राज्यघटना, लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे परिवर्तनीय आणि परिदृढ प्रकार कोणत्या बेसिसवरती पडतात? संविधानामध्ये किंवा आपल्या घटनेमध्ये दुरुस्ती करायची तर दुरुस्तीच्या पद्धती आहेत. या दुरुस्तीच्या पद्धतीवरून, लक्षात घ्या, दुरुस्तीच्या पद्धतीवरून संविधानाचे परिवर्तनीय आणि परिदृढ असे दोन प्रकार पडतात. लक्षात आलं? परिवर्तनीय आणि परिदृढ. इथं आपण इंग्लंड आणि अमेरिकेशी कम्पेअर करतोय. तर जे संविधान आहे, ज्या संविधानामध्ये एकदम सहजासहजी, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे कॉन्स्टिट्यूशन आहे, याच्यामधला आर्टिकल XYZ आहे, याच्यामध्ये चेंज करायचं तर अगदी सहज चेंज होऊ शकतो. बरोबर, सोप्या पद्धतीने दुरुस्ती करता येते किंवा बदल करता येतो, त्याला आपण म्हणतो परिवर्तनीय. लगेच परिवर्तन करता येतं त्याला. बरोबर, मग अशी कोणत्या देशाची राज्यघटना आहे? अशी इंग्लंडची राज्यघटना आहे की यांच्या घटनेमध्ये खूप साध्या सोप्या पद्धतीनं परिवर्तन करता येतं. आपल्या घटनेमध्ये तसं आहे का? नाही. आपल्या घटनेमध्ये एवढ्या सहजासहजी परिवर्तन करता येत नाही. जेव्हा घटना दुरुस्ती टॉपिक तुम्ही अभ्यासाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की 3 पद्धतीनं घटना दुरुस्ती केली जाते. तर हा पॉइंट तुम्ही इथे लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट बघा की आता परिवर्तनीय तर तुम्ही बघितलं, परिदृढ म्हणजे काय? अशी एखादी घटना आहे की ज्या घटनेमध्ये विशिष्ट किंवा एखाद्या कठीण पद्धतीचा अवलंब करूनच चेंजेस करता येतात. सहजासहजी त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. मग अशी कोणत्या देशाची राज्यघटना आहे? अशी राज्यघटना आहे अमेरिकेची. लक्षात ठेवा. ओके, अमेरिकेची राज्यघटना आहे की जिथे सहजासहजी बदल करता येत नाही, सहजासहजी चेंज करता येत नाही. बरोबर, पण आपली राज्यघटना तशी नाहीये. आपली राज्यघटना अमेरिकेसारखी पण नाही आणि इंग्लंड सारखी पण नाही. मग आपल्या घटनाकारांनी काय केले? परिवर्तनीय आणि परिदृढ याचा संगम केलेला आहे. बरोबर, सुवर्ण मध्य साधनं म्हणतात ना, ते सेम तसं की भारताची राज्यघटना परिदृढ पण नाही आणि परिवर्तनीय पण नाही. तर असं का म्हटलं? तर तुम्ही म्हणाल की मॅडम हे कसं? कारण आपल्या घटनेमध्ये जर आपण कोणत्या बेसिसवरती हे प्रकार बघतोय? घटना दुरुस्तीच्या बेसिसवरती. मग आपल्या घटनेमध्ये 3 पद्धतीने दुरुस्ती करता येते. लक्षात घ्या, 3 पद्धतीने दुरुस्ती करता येते. म्हणजे घटनेचा काही भाग असा आहे की ज्या भागामध्ये तुम्ही अतिशय सोप्या साध्या बहुमताने इथं दुरुस्ती करू शकता. म्हणजे संसदेमध्ये उपस्थित जे सदस्य आहेत त्यांच्या साध्या बहुमताने दुरुस्ती करता येते. जसं की एक्झाम्पल लिहित चला. एक्झाम्पल लिहिल्यानं तुमचं आन्सर रायटिंग इफेक्टिव्ह होतं. घटक राज्यांची नावं बदलायची. बरोबर, साधं बहुमत लागतं इथं. केंद्रशासित प्रदेशांना घटक राज्याचा दर्जा द्यायचा आहे. बरोबर, तर हे साध्या पद्धतीनं दुरुस्ती करता येतात. याच्यावरती सुद्धा क्वेश्चन पडू शकतो की अशा कोणत्या तरतुदी आहेत की ज्याच्यामध्ये साध्या बहुमताने दुरुस्ती करता येते. लक्षात आलं? म्हणून मी तुम्हाला एवढं एक्सप्लेनेशन देते आणि राज्यसेवेसाठी एवढा डीप अभ्यास करायची गरज का आहे? जेव्हा UPSCचे पेपर बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता हे झालं 1 नंबर मी देते याला. 2 नंबर, संविधानामधील काही कलम असे आहेत की तिथं बहुमताने बदल घडवून आणता येतो. बरोबर, म्हणजे तिथं साधं बहुमत चालत नाही. तुमच्यासाठी क्वेश्चन, बहुमत म्हणजे किती? 2/3, 3/4? 2 ऑप्शन देते, मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. ठीक आहे, ओके. आता असा कोणता भाग आहे की जिथं बहुमत लागतं, ज्याच्यामध्ये चेंजेस करायचे तर तिथं बहुमत लागतं? जसं की मूलभूत हक्क आहे. बरोबर, नागरिकांना दिलेले जे फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यामध्ये बदल करायचे सरकारला तर तिथं बहुमत लागतं. राज्याची मार्गदर्शक तत्वे आहेत याच्यामध्ये बदल करायचा आहे, संसदेचे विशेष बहुमत इथं लागतं. म्हणजे म्हणून आपण म्हणतो की आपली राज्यघटना परिवर्तनीय पण नाही आणि परिदृढ पण नाही, दोन्हीचा संगम आहे. लक्षात आलं? क्लिअर? एक्झाम्पल मी इथं तुम्हाला दिलेले आहेत. नेक्स्ट बघा,
आता तिसरी पद्धत कोणती आहे की विशेष बहुमत आणि घटक राज्यांची मान्यता. जसं की जीएसटी बद्दल आपण न्यूज बघितल्या होत्या की इथं विशेष बहुमताची गरज होती आणि घटक राज्यांच्या मान्यतेची पण गरज होती, बरोबर. तर इथं घटना दुरुस्ती होऊ शकत नाही जर राज्यांची मान्यता नसेल तर. ठीक आहे, किती राज्यांची मान्यता, काय मेजॉरिटी असते, सगळं आपण याच्या आधी न्यूजपेपरमध्ये बघितलं असेल किंवा इव्हन आता तुम्ही अभ्यास चालू पण केला असेल. ठीक आहे, आता अशा कोणत्या गोष्टी आहेत की जिथं विशेष बहुमताशिवाय घटना दुरुस्ती होऊ शकत नाही. जसं की केंद्र राज्य संबंध, आपला महत्वाचा टॉपिक. केंद्र राज्य संबंधाअंतर्गत ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी विशेष बहुमत आणि घटक राज्यांच्या मान्यतेशिवाय दुरुस्त होऊ शकत नाहीत. त्याच्यानंतर केंद्रीय कार्यकारी मंडळाचे अधिकार, याला नंबरिंग करा, याच्यावरती पण क्वेश्चन येतो. 1 नंबर, 2 नंबर. राष्ट्रपतीची निवडणूक पद्धती, इथं पण विशेष बहुमत लागतं. तर इथं दोन्ही गृहामध्ये विशेष बहुमत मिळाल्यानंतरच आणि निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या विधिमंडळांनी जर मान्यता दिली तरच घटना दुरुस्ती होऊ शकते, अदरवाईज होऊ शकत नाही. म्हणजे भारताने अमेरिकेच्या राज्यघटनेप्रमाणे परिदृढ किंवा ताठर दोन्ही शब्द वापरले जाऊ शकतात. तसेच इंग्लंडच्या राज्यघटनेप्रमाणे परिवर्तनीय अशा दोन्ही पद्धती एकत्रित स्वीकारलेत, सेपरेट नाही स्वीकारले, बरोबर. म्हणजे काय केलंय त्यांनी इथं अंशतः परिदृढ आणि अंशतः परिवर्तनीय अशी पद्धती इथं स्वीकारलेली दिसून येते. क्लिअर. चला पुढचं वैशिष्ट्य आपण बघूया. पुढचं वैशिष्ट्य आहे संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या घटनेनं संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. ठीक आहे, संसदीय शासन पद्धती म्हणजे काय बघा, भारताने इथं इंग्लंडच्या शासन पद्धतीप्रमाणे संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. फिल इन द ब्लँक साठी क्वेश्चन येऊ शकतो. इंग्लंडच्या ठिकाणी अमेरिका दिलं जाऊ शकतं जर तुम्हाला 3 लाइनर 4 लाइनर क्वेश्चन विचारला तर. ठीक आहे, तर इथं इंग्लंडच्या शासन पद्धतीप्रमाणे काय केलेलं आहे, संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलाय. मग भारताची राज्यघटना निर्माण होण्या अगोदर, ज्याला आपण घटनात्मक पार्श्वभूमी म्हणतो, ब्रिटिश क्राऊन अंतर्गत जे कायदे होते ना, म्हणजे जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत 4 कायदे आणि जेव्हा क्राऊन आलं त्याच्यानंतर 4 कायदे, असे 8 कायदे. मग याच्यामध्ये आपण 1909चा कायदा, 99चा कायदा, 35चा कायदा, 47चा कायदा, सगळे कायदे अभ्यासतो. तर या कायद्याने भारतामध्ये संसदीय पद्धतीचा पाया घातला. क्वेश्चन तुम्हाला बनवू शकतो की खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतामध्ये संसदीय पद्धतीचा पाया घातला होता. लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. तर कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या संबंधाबाबत केलेल्या तरतुदीवरून शासन पद्धतीचं स्वरूप ठरत असे. बघा, संसदीय शासन पद्धती म्हणजे आता इथे संसदीय का म्हणतो आपण, तर लक्षात घ्या, जेव्हा कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्याबाबत जे संबंध आहेत ना, त्याच्याबाबत ज्या तरतुदी केलेल्या आहेत ना, त्याच्यावरून काय ठरत असतं, शासन पद्धतीचं स्वरूप ठरत असतं. मग भारतामध्ये संसदेच्या लोकसभा आणि कनिष्ठ गृहामध्ये ज्या राजकीय पक्षाला सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बहुमत प्राप्त होतं त्या पक्षाचा नेता पंतप्रधान बनतो आणि आपलं मंत्रिमंडळ तिथं निर्माण करतो. सगळ्यांना माहिती आहे, याच्यामध्ये काय अवघड आहे का, काहीच अवघड नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. लक्षात आलं. काही पॉइंट्स खूप सोपे आहेत बघा, जे म्हणजे जास्त रिवाइज करायची गरज नाही. मग पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ कुणाला सामुदायिकरित्या जबाबदार असतात, लोकसभेला जबाबदार असतात, बरोबर. म्हणजेच संसदीय शासन पद्धतीमध्ये काय असतं, कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला, तुम्हाला परीक्षेमध्ये काय करतात, कार्यकारी मंडळाच्या ठिकाणी कायदे मंडळ आणि कायदे मंडळाच्या ठिकाणी कार्यकारी मंडळ शफल करून दिलं जातं. म्हणून आपल्याला कार्यकारी मंडळ म्हणजे काय आणि कायदे मंडळ म्हणजे काय, या दोन्ही गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत. ठीक आहे, सामुदायिकरित्या जबाबदार राहून कार्य करतं. तसेच संसदीय शासन पद्धतीमध्ये 2 कार्यकारी प्रमुख असतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्हाला संसदीय शासन पद्धतीवरती क्वेश्चन विचारला तर अशा पद्धतीचे सेंटेन्स तिथं विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, पंतप्रधान हा खरा आणि वास्तववादी कार्यकारी प्रमुख म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, ओके. आणि राष्ट्रपती, इथं 2 म्हणतोय आपण कार्यकारी प्रमुख, एक पंतप्रधान एक राष्ट्रपती. वास्तववादी पंतप्रधान असतात आणि घटनात्मक नामधारी राष्ट्रपती असतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. भारतामध्ये घटनेच्या कोणत्या कलमामध्ये आर्टिकल 74 आणि आर्टिकल 75 पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाबाबत तरतूद केलेली आहे. प्रिव्हियस मला वाटते कंबाईनला हा क्वेश्चन विचारला होता.
मंत्रिमंडळ कायदेमंडळाला आणि कायदेमंडळ जनतेला जबाबदार राहून कार्य करीत असते. ठीक आहे. ओके, याला म्हटलं जातं संसदीय शासन पद्धती. समजलं? वैशिष्ट्य आहे हे आपलं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे आपल्या घटनेचं खूप महत्वाचं वैशिष्ट्य, ते म्हणजे मूलभूत हक्कांचा समावेश. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, मूलभूत हक्कांचा समावेश खूप मोठा टॉपिक आहे, खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात, पण सध्या इथं आपण फक्त भारताच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्य म्हणूनचा अभ्यास करतोय. तर भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या विभागामध्ये, कोणत्या विभागामध्ये हे तुम्हाला रोमन आकड्यामध्ये दिलं जातं, प्रॅक्टिस करून ठेवा. 3ऱ्या विभागामध्ये कलम 12 ते 35 मध्ये तुम्हाला दिलेले आहेत फंडामेंटल राईट्स. बरोबर, तर हे अधिकार भारतीय नागरिकांना बहाल केलेले आहेत. पूर्वी 7 होते, आता 6 आहेत. एक अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीने रद्द केला, मग तो कोणता अधिकार आहे, वगैरे वगैरे सगळं आपल्याला विचारलं जातं. मग याच्यामध्ये समतेचा किंवा समानतेचा अधिकार कलम 14 ते 18, स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22, शोषणाविरुद्ध किंवा पिळवणुकीविरुद्धचा हक्क कलम 23-24, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25-28, सांस्कृतिक शैक्षणिक अधिकार कलम 29-30, मालमत्तेचा अधिकार कलम 31, 78ची जी दुरुस्ती आहे, ज्याला आपण 44वी घटना दुरुस्ती म्हणतो, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, IMP एक्झाम मध्ये विचारलं जातं. ठीक आहे. ओके, क्लिअर? चला, आणि घटनात्मक उपाययोजना अधिकार जो आहे आर्टिकल नंबर 32, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर 7 होते, पण 6वा काय झाला, हा 6वा वगळला गेला, म्हणून आता किती आहेत मूलभूत अधिकार? 6च आहेत. याच्याशिवाय तुम्हाला जे मी खाली पॉइंट्स दिलेत, 2022 86वी घटना दुरुस्ती 6 ते 14, हे 3 पॉइंट तोंडपाठ करून ठेवा. 2022 86वी घटना दुरुस्ती 6 ते 14 या पॉइंटशी रिलेटेड आयोगाला क्वेश्चन विचारायला फार आवडतं. ठीक आहे. मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्याचा हक्क दिला आहे, याचा समावेश मूलभूत हक्कात होतो का नाही होत? लक्षात ठेवा. ठीक आहे, होतो. बरोबर. भारतामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता हे जे तत्व आहेत हे पण डिटेलमध्ये संज्ञा अभ्यासावे लागतात, लक्षात घ्या. तर या तत्वांची जोपासना करून लोकशाही यशस्वी करण्यासाठी मूलभूत अधिकारांचा समावेश केलाय. तुम्हाला माहित पाहिजे की कोणत्या कारणासाठी आपल्या घटनेनं मूलभूत अधिकारांचा समावेश केलाय, कोणत्या कारणासाठी मार्गदर्शक तत्वांचा समावेश केलाय, किंवा कोणत्या कारणासाठी मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलाय. बरोबर. पुढे जाऊन हेच तुम्हाला विचारलं जाणार आहे. आतापर्यंत जेवढं काही आयोगानं विचारलंय ते सगळ्यांनाच येणार आहे, लक्षात ठेवा. आता याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला की का बरं मूलभूत अधिकारांचा समावेश केलाय, तर कोणत्या तत्वांची जोपासना करण्यासाठी केलाय, तर तुम्हाला इथं माहित असायला पाहिजे. भारतीय घटनेने मूलभूत अधिकारांना कायदेशीर पाठबळ दिलंय. जसं मूलभूत अधिकारांना कायदेशीर पाठबळ दिलंय तसं मार्गदर्शक तत्वांना नाही, मूलभूत कर्तव्यांना पण नाही, लक्षात घ्या. ओके, क्लिअर? चला, तर हे एक आहे वैशिष्ट्य. एखाद्या आता मूलभूत हक्क हे महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे बघा. मूलभूत हक्क खूप इम्पॉर्टंट आहेत. मूलभूत हक्कावर जर अन्य व्यक्ती, संस्था, सरकार यांच्याकडून जर आक्रमण झालं, आता कायदेशीर पाठबळ आहे म्हणल्यावर ऑब्व्हियसली ते न्यायालयात दाद मागायला जाऊ शकतील की नाही? जाऊ शकतात. त्याच्यासाठी आर्टिकल 32 आपण बघितलं ना, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. त्याच्यामुळं हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला इथं दिसून येतं. 5वं वैशिष्ट्य आहे आपल्या घटनेचं मार्गदर्शक तत्वांचा समावेश. बघा, भारताच्या राज्यघटनेच्या आर्टिकल 36 ते 51 मध्ये राज्याच्या धोरणासंबंधी नीती निर्देशक किंवा मार्गदर्शक तत्वांचा समावेश केलाय. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? आर्टिकल लक्षात ठेवायचे. ठीक आहे. ओके, पण हे एक मूलभूत ठळक वैशिष्ट्य आहे, हे मात्र विसरू नका. लक्षात घ्या, शासनाची धोरणं असतात. बरोबर. शासन धोरणांची अंमलबजावणी करत असताना डॅश डॅशचा अवलंब करावा. कशाचा? मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करावा. म्हणजे ही जी मार्गदर्शक तत्व आहेत ना, DPSP, तर हे काय करतात? शासनांना गाईड करतात, मार्गदर्शन करतात. बरोबर, म्हणून याला मार्गदर्शक म्हटलंय. तर ही तत्व घटनेमध्ये समाविष्ट केली. पण प्रॉब्लेम काय आहे की याला कायदेशीर पाठबळ नाहीये. बरोबर, ते न्याय प्रविष्ट नाहीत, लक्षात घ्या. आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध विषयक अशा 4 प्रकारची मार्गदर्शक तत्वे. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे जे प्रकार तुम्ही सांगताय ना, आर्थिक, सामाजिक, राजकीय
आंतरराष्ट्रीय हे प्रकार घटनेनं केलेले आहेत का? नाही. लक्षात घ्या, आपण आपल्या सोयीनुसार इथं केले. ओके, तर याचा समावेश केलाय, परंतु मार्गदर्शक तत्वांना कायदेशीर मान्यता नाही, ती स्वीकारलीच पाहिजे असं शासनावरती कुठलंही बंधन नाही. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. चला बघा, आता मग मार्गदर्शक तत्वांना ठळक वैशिष्ट्य का म्हटलंय? तुम्ही म्हणाल की मॅडम हे कायदेशीर तर नाहीत. बघा, स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन, 14 वर्षाखालील मुला मुलींना सक्तीचं मोफत शिक्षण, भौतिक साधनांची मालकी, नियंत्रण, मागासवर्गीय लोकांना आर्थिक शैक्षणिक सवलती असतील, कामगारांना वेतन असेल, त्यांच्या आरोग्याची काळजी असेल, किंवा गरिबांना कायदेशीर मोफत सल्ला असेल, न्याय असेल, सार्वजनिक आरोग्य सुधारणा, शेतीमध्ये आधुनिकता आणणं, आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये शांतता सुव्यवस्था निर्माण करणं इत्यादी काही महत्वपूर्ण मार्गदर्शक तत्वांचा आपल्या भारताच्या घटनेमध्ये समावेश केलेला आहे. लक्षात ठेवा. ओके, हे तुम्हाला व्यवस्थित सिक्वेन्सनं विचारलं जातं. आता फक्त इथं आपण वैशिष्ट्य म्हणून अभ्यास करतोय. देशाच्या आणि जनतेच्या विकासाच्या दृष्टीनं न्यायातील काही तत्वांचा अंगीकार आतापर्यंत शासनाने केलेला आहे, हेही तुम्ही इथे लक्षात ठेवा. म्हणजे ही जी तत्व आहेत ही न्यायप्रविष्ट नाहीत किंवा कायदेशीर पाठबळ नाही म्हणून अगदीच इग्नोर केली जातात असं आहे का? अजिबात नाहीये. शासन याचं पालन करतं. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर आहे पुढचं वैशिष्ट्य, जनतेचं सार्वभौमत्व. लक्षात घ्या. आता सार्वभौमत्व जेव्हा तुम्ही प्रिएम्बल टॉपिक अभ्यासाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल खूप साऱ्या संज्ञा आहेत. तर भारताच्या राज्यघटनेनं काय केले? जनतेचं सार्वभौमत्व मान्य केले. ओके, सेंटेन्स येतात एक्झाम मध्ये. मग आता हे काय असतं बघा, ज्या शासन पद्धतीमध्ये, लक्षात घ्या, देशाची सर्वोच्च सत्ता कोणाच्या हातात असते? एका व्यक्तीच्या किंवा व्यक्ती समूहाच्या हातात सोपवली नसून ती सत्ता सगळ्या जनतेकडे सोपवली जाते. या पद्धतीला काय म्हटलं जातं? जनता ही सार्वभौम आहे. बरोबर, जनतेचं सार्वभौमत्व कोणत्याही एका व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाच्या हातामध्ये सत्ता आहे का? नाही, सगळ्या जनतेच्या हातामध्ये ही सत्ता आहे. म्हणून काय म्हटलंय? जनतेचं सार्वभौमत्व हे आपल्या भारताच्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपल्या देशाची सत्ता कुणाच्या एकाच्या हातात आहे का किंवा कोणत्या व्यक्ती समूहाच्या हातात आहे का? नाही, अजिबात नाही. बरोबर, सगळ्या जनतेच्या हातामध्ये आहे. ओके, मग भारतीय राज्यघटना, उद्देश पत्रिका, प्रिएम्बल, सरनामा, ठीक आहे, याच्यामध्ये काय म्हटले? आम्ही भारतीय जनता, ओके, ही घटना आमच्यासाठी तयार करून मान्य व स्वीकृत करत आहोत. तुम्ही बघा पुस्तकामध्ये तुम्हाला प्रिएम्बल मिळून जाईल. असा उल्लेख करून भारतीय जनतेचा सार्वभौमत्व मान्य केला आहे. लक्षात आलं? आणि आम्ही भारतीय जनता अशी राज्यघटनेची सुरुवात करून या घटनेची निर्मिती, मान्यता आणि स्वीकृती यांची जबाबदारी घटनाकारांनी कोणावरती टाकलेली आहे? ऑब्विसली भारताच्या जनतेवरती टाकलेली आहे. ओके, क्लिअर.